आकाशवाणी प्रसारित करीत आहोत श्री चक्रधर स्वामी जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम समतेचे प्रणेते स्वामी चक्रधर. लेखन सीमा शेटे, निवेदन सुधीर फुलके, सादर करते देविदास पारखी. धर्माची या चाडा एथ बाईयाची का नसाविया, तुमचा काय जीव आणि यांचिया काय जीवलिया. तुमचा तो जीव आणि स्त्रियांचा काय जीवलिया काय, हा प्रश्न परखडपणे विचारणारे आणि स्त्री पुरुषांचा जीव सारखाच आहे. दोघांच्याही जीवांना ज्ञान मिळवण्याचा तसेच भक्तीचा समान अधिकार आहे, हे प्रतिपादन ज्यांनी जवळपास 800 वर्षांपूर्वी केले त्या श्री चक्रधर स्वामी यांची आज जयंती. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची जोपासना करणारे तसेच पुरोगामी आणि उदारमतवादी विचारांचे बीजारोपण आपल्या कृतिशील लीळांद्वारे करून अंधश्रद्धा कर्मकांडावर आघात करणारे श्री चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे प्रवर्तक. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर अशी 4 नित्य तत्वे मानणाऱ्या महानुभाव पंथात पंचकृष्णाचे महत्त्व आहे. जैसे द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती, जैसे सह्याद्री श्री दत्तात्रेय प्रभू, जैसे द्वारावतीये श्री चांगदेवो राऊळ, जैसे रिद्धपुरी श्री गुंडम राऊळ, जैसे प्रतिष्ठानी श्री चांगदेवो राऊळ, असे वर्णन सूत्रपाठातील पंचकृष्ण प्रकरणात आहे. या सूत्रानुसार श्रीकृष्ण, श्री दत्तात्रेय, श्री चांगदेव राऊळ, द्वारावतीकार श्री गोविंद प्रभू आणि पैठणचे चांगदेव राऊळ हे पंचकृष्ण समजल्या जातात. पंचकृष्णांपैकी 5वा आणि अखेरचा अवतार म्हणजे श्री चक्रधर स्वामी असे मानण्यात येते. जिज्ञासूंच्या मनात साहजिक प्रश्न उभा राहू शकतो की या सूत्रामध्ये चक्रधरांचा उल्लेख नाही तरी त्यांना पंचकृष्णात कसे काय संबोधले जाते. तर त्याबाबत महानुभाव ग्रंथ असे सांगतात की संसाराविषयी उदास होऊन रामटेक यात्रेची निमित्त करून गुजरातमधील भरवस येथील प्रधानपुत्र हरिपाडदेव हे रिद्धपुरास आले. तेथे गुंडम राऊळ अर्थात श्री गोविंद प्रभू यांच्याकडून त्यांनी शक्ती स्वीकार केली. गुंडम राऊळ यांनीच त्यांचे चक्रधर हे नामकरण केले. 12 वर्षे चक्रधरांनी सालबर्डीच्या डोंगरात मौनावस्थेत काढली. पुढे त्यांचे भ्रमण सुरू झाले. पैठण येथे विधिवत संन्यासाची दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी प्रकटपणे समाज आणि धर्म सुधारण्याचे कार्य सुरू केले. आपल्या भ्रमणाच्या काळात चक्रधरांनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले. त्या काळातील सामाजिक धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले. पैठणपासून हा प्रवास सुरू झाला म्हणून तेथूनच त्यांना प्रतिष्ठानचे चांगदेव राऊळ म्हटल्या जाऊ लागले. महाराष्ट्रात त्यावेळी देवगिरीच्या यादवांचे राज्य होते. राज्यात रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, अपसमज, गैरसमज, अज्ञान, व्रतवैकल्य, उपास-तापास, वर्णभेद, जातीभेद, स्त्री पुरुष असमानता इत्यादी भरपूर प्रमाणात होती. विधवा, बालविधवा यांचं आयुष्य अतिशय खडतर होतं. स्त्रियांना आणि शूद्रांना ज्ञानाचा अधिकार नाही हा विचार प्रबळ होता. अशा सामाजिक परिस्थितीत मानवी मूल्यांची जपवणूक करत माणूसपणात माणसाचे सर्वस्व मानणारी शिकवण श्री चक्रधर स्वामींनी समाजाला दिली. येथ जातकुडी नाही, खुंट दावी नाही या सर्वातित्वाला त्यांनी मानले आणि शिष्यांना देखील चातुर्वर्ण्य चरेदभक्ष या शास्त्रासी अनुसरीजे, घर न निवडती भिक्षा कीजे हे शिकवण दिली. सर्व समान जीव आहेत आणि सर्वांना आत्मोद्धाराचा अधिकार आहे हे सूत्र त्यांनी समाजमनावर बिंबवले. त्यांच्या शिष्य परिवारात नागदेव, माहिमभट, नाथोबा, कोथळोबा, वैराग्यदेव, केसोबास, साधा, आऊसा, शांताबाईसा, महदाईसा, आबाईसा, खेई, गोई, पोमाईसा असे कितीतरी जातींचे स्त्री पुरुष होते. समानतेच्या सूत्राप्रमाणेच चक्रधरांचा महत्त्वाचा विशेष म्हणजे जनसामान्याशी त्यांच्या भाषेतून संवाद साधत त्यांनी सामान्यांची सुखदुःख समजून घेतली. लीळाचरित्रात याचे संदर्भ सापडतात. लोकभाषेला धर्मभाषेचे स्थान देऊन सर्वसामान्य माणसालाही धर्माचा अधिकार देणारे नको का केशव देया येणे मार्गीचिया माझिया म्हातारिया नागवतील असे स्पष्टपणे सांगून संस्कृतमधून साहित्य निर्मिती केल्यास पुढील परिवार ज्ञानापासून वंचित राहील आणि केशीराज व्यासांना जनभाषेतच निर्मिती करायला सांगणाऱ्या चक्रधरांनी मराठी भाषेला धर्मभाषेचे स्थान देऊन क्रांतीच केली होती.
चक्रधर मराठी अनावर बोलताती ही त्यांची ख्याती होती. अभ्यास असे मानतात की लीळाचरित्र हे या क्रांतीचे पहिले फूल आहे. लीळाचरित्राची भाषा ही यादवकालीन लोकसमूहाची भाषा आहे. लोकसंस्कृतीचा तो भाषिक आविष्कार आहे. लीळाचरित्र म्हणजे भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा बीजग्रंथ आहे. याविषयी डॉक्टर किरण वाघमारे आपल्याला सांगतात. महाराष्ट्रामध्ये येऊन स्वामींना आज 800 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हे 800 वर्ष, या 800 वर्षाची जेव्हा आपण वाटचाल पाहतो तेव्हा महानुभाव पंत आणि श्री चक्रधर स्वामी यांचं जे महत्त्व आहे ते मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून, मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच सामाजिक आपल्या समतेच्या संदर्भामध्ये ते महत्त्व अतिशय महत्त्वाचं असं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे लीळाचरित्राचे महानायक आहे आणि लीळाचरित्र हा मराठीतला आद्य ग्रंथ आहे. हा लीळाचरित्र ग्रंथ ज्या काळी निर्माण झाला त्या काळी आजच्यासारखी परिस्थिती नव्हती. लिखाणाचं कुठलंही साधन नव्हतं आणि अशाही विपरीत परिस्थितीमध्ये महानुभाव पंथाचे प्रथम आणि मराठीतलेही प्रथम आद्य ग्रंथकार म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते माहिमभट्ट यांनी हा लीळाचरित्र ग्रंथ लिहिलेला आहे. या लीळाचरित्रामध्ये श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या ठिकाणी गेलेत त्या त्या ठिकाणी त्यांनी ज्या ज्या काही लीळा केलेल्या आहेत त्यांचा अंतर्भाव केलेला आहे. पूर्वार्ध, उत्तरार्ध, एकांक असे त्याचे विभाग केलेले आहेत. ज्यावेळेस स्वामी एकटे होते त्यावेळेसचा तो एकांक आहे आणि पूर्वार्ध काळ जो बाईसानाची आणि स्वामींची भेट त्याच्या आधीचा काळ जो आहे तो पूर्वार्ध आणि त्यानंतरचा काळ जो आहे तो उत्तरार्ध. हा लीळाचरित्र ग्रंथ मराठी भाषेच्या अगदी सुरुवातीला जन्माला आलेला आहे आणि सुरुवात म्हटलं की आपल्यासमोर असं लक्षात येते की अनेक अडथळे असतात, परंतु लीळाचरित्र ग्रंथाकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं लक्षात येते की हा सगळ्या बाजूनी परिपूर्ण असलेला असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये काय नाही, इतिहास आहे, समाजशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, भूगोल आहे, तत्कालीन समाजव्यवस्था आहे, अगदी आपली संस्कृती, महाराष्ट्राची लोकभाषा या सगळ्यांचा अंतर्भाव माहिमभट्टांनी या लीळाचरित्रामध्ये केलेला आहे. आणि हा ग्रंथ पुढच्या सगळ्या ग्रंथकारांसाठी एक मार्गदर्शक बनलेला आहे. या ग्रंथामधल्या ज्या लीळा आहेत आणि स्वामींचं जे काही तत्त्वज्ञान आहे ते माहिमभट्टांनी मांडलेलं आहे. ज्यावेळेस स्वामी उत्तरापंथी गेलेत आणि त्यावेळेस स्वामींच्या आठवणी ह्या नागदेवाचार्य जे महानुभाव पंथाचे पहिले आचार्य आहेत ते नित्य नामस्मरणामध्ये त्या आठवत असत. आणि एक दिवस माहिमभट्टांना असं आठवण आली, असं जाणवलं की नागदेवाचार्य कसली तरी स्मरण करतात आहे, कसलं तरी आठवण करत आहे. आणि म्हणून त्यांनी नागदेवाचार्यांना विचारलं आणि त्यावेळेस नागदेवाचार्यांनी त्यांना सांगितलं की मी श्री चक्रधर स्वामींच्या लीळा आठवतो. आणि मग त्यातूनच माहिमभट्टांना एक कल्पना सुचली की या जर लीळा आपण लिहून काढल्या तर त्या इतरांच्याही उपयोगात जातील. आणि हा विचार ज्या क्षणी त्यांच्या डोक्यामध्ये आला तो मराठी भाषेसाठी अविस्मरणीय असा क्षण होता. कारण याच वेळी माहिमभट्टांनी लीळाचरित्र निर्मितीची पायाभरणी केलेली होती. त्यांनी नागदेवाचार्यांना विचारून अनेक लीळा लिहून काढल्या. नागदेवाचार्यांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्वामी गेले त्या त्या ठिकाणी जाऊन त्या लीळा गोळा करण्यास सांगितले आणि माहिमभट्टांनी अतिशय कष्टपूर्वक त्या लीळा गोळा केलेल्या आहेत. आणि त्याची पडताळणी त्यांनी नागदेवाचार्यांकडून करून घेतली आणि मग हा लीळाचरित्र असा ग्रंथ मराठी भाषेला मिळालेला आहे. या लीळाचरित्रामध्ये सर्व तत्कालीन महाराष्ट्राचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. 4 राजवटी यादवांच्या 4 राजे ते देखील त्यांचंही व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. अनेक वेगवेगळे धर्मगुरू असतील, वेगवेगळे प्रधान किंवा सरदार या सगळ्यांचेही व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये आलेले आहेत. तत्कालीन लोकजीवन कसं होतं,
लोकांचं राहणीमान कसं होतं, लोकांची वेशभूषा कशी होती, लोकांचे खानपानाचे पदार्थ कोणते होते, या सगळ्यांचा अंतर्भाव यामध्ये केलेला आहे. एक वैशिष्ट्य म्हणजे महानुभाव पंथाचा हा जरी ग्रंथ असला आणि यामध्ये माहिमभट्ट नावाचे जे विद्वान आहेत, त्या विद्वान संस्कृतचे ते विद्वान आहेत आणि त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला असला तरी त्या ग्रंथामध्ये त्यांनी कुठेही आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन घडवलेलं नाही. त्यांनी तत्कालीन समाजाची जी लोकभाषा होती तिचाच वापर या लीळाचरित्रामध्ये केलेला आपल्याला प्राधान्याने दिसून येतो. स्वामी ज्या ज्या भागामध्ये गेले त्या भागातली जी लोकभाषा असेल तिथले ते शब्द या लीळाचरित्रामध्ये आलेले आहेत. म्हणून भाषिक दृष्टीने देखील हा ग्रंथ अद्वितीय असा आहे आणि स्वामींचं जे व्यक्तिमत्व आहे ते आपल्यासमोर मांडताना माहिमभट्टांनी या लोकभाषेचा वापर केलेला आहे आणि त्या माध्यमातून स्वामींचं व्यक्तिमत्व आपल्यापुढे ठेवलेलं आहे. डॉक्टर किरण वाघमारे यांनी उल्लेख केला त्याप्रमाणेच लीळाचरित्र हे श्री चक्रधर स्वामींचे स्मरणरूप चरित्र आहे. हे देखिले तैसे आठविजे असे त्या निर्मितीमागचे सूत्र आहे. त्यातून शब्दकुंचल्याद्वारे श्री चक्रधरांचे व्यक्तिमत्व अभिव्यक्त झालं आहे. चक्रधरांचे 32 लक्षणीय सौंदर्य, मा देखिले मा कैसे गोसावी बरवे, बहुत राजकुमार देखिले परी ऐसे सौंदर्य कव्हनी ठायू नाही, अशा शब्दात वर्णिले आहे. दया, मया, कृपा, करुणा हे गुण त्यांच्या ठायी ओतप्रोत होते. चक्रधर अनेक विद्यांचे माहेरघर होते. त्यांच्या ठायी अश्वांची पारख, गायन, नर्तन, शिल्पविद्या, हठयोग, नौकाशास्त्र, ज्योतिष्य, किमयाशास्त्र, चौरंगी विद्या अशा अनेक विद्या त्यांना अवगत होत्या. जो भेटेल त्याला कैवल्य दान देऊन जीवमात्रांचा उद्धार करणे हे चक्रधरांचे व्यसन होते. याची साक्ष कव्हना कव्हनी वेसनू, कव्हना कव्हनी वेसनू, एथ जीव उद्धरी जेती हेची वेसनू या सूत्राद्वारे मिळते. चक्रधर विरक्त योगी आणि अहिंसेचे पुजारी होते. मठातील झोळी घेऊन पळणाऱ्या कुत्र्याच्या टाळक्यात आऊसा नावाच्या भक्ताने दगड मारला. ते कुत्रे वेदनेने विव्हळू लागले. तेव्हा दयाघन श्री चक्रधर स्वामींचे अंतकरण कळवळले. दुःखावेगाने त्या आऊसाला म्हणाले, नायका, तुम्ही त्या कुत्र्याला दगड का मारला, त्याला का दुखविले? तेव्हा आऊसा कुत्र्याने झोळी पळविली म्हणून दगड मारला असे उत्तर देतात. त्यावर स्वामी म्हणतात, आहो, या बिचाऱ्या कुत्र्याची कोणी माय बहीण आहे काय? मग हे त्यांच्याकडे जाऊन जेवण करेल? अहो, विचार करा, आपल्या पोटासाठी अन्न मिळवणे त्याला भागच आहे. त्यासाठी त्याला धडपड करावीच लागणार आहे. आपण आपली झोळी सांभाळून ठेवली नाही हा आपला दोष नाही काय? आपण आपली वस्तू सांभाळून ठेवली असती तर त्याने ती पळवली असती काय? आपण चूक करायची आणि त्याला दगड मारायचा हे चुकीचे आहे. प्राणीमात्रांना उपद्रव देऊ नये. अशा प्रकारे श्री चक्रधर स्वामी हे अहिंसेचे सागर होते. सर्व प्राणीमात्रांना अभय द्यावे, कुणालाही दुखवू नये, सर्वांशी प्रिय बोलावे, परमप्रीतीने वागावे. किडा, मुंगी, पशु, पक्षी, तृण, झाड हे सर्व सजीव आहेत, त्यांची हिंसा करू नये. अहिंसा धर्माचे पालन करावे असा श्री चक्रधर स्वामींनी उपदेश केला आहे. श्री चक्रधर स्वामी हे सर्वांच्या मताचा सन्मान करीत. एकदा एका भक्ताने दुसऱ्या धर्मातील देवता सामान्य नि तुच्छ आहे असे म्हटले होते. तेव्हा स्वामी त्याला म्हणतात, वैरियाचा देवो झाला तरी काय दगडे फोडावा? आपला वैरी असला तरी आपण त्याच्या श्रद्धास्थानाचा सन्मान करावा, त्याच्या पूजास्थळाचा अपमान करू नये असे श्री चक्रधर स्वामी आपल्या भक्तांना सांगत असत. श्री चक्रधर स्वामी हे सर्वांचा विचार करणारे सहिष्णू वृत्तीचे होते. विरोधकांना सुद्धा ते सन्मानाची वागणूक देत. परधर्म, परमत, सहिष्णुता हा त्यांचा स्वभाव होता. ससिकरक्षण या लीळेतून गोसावी एका झाडाखाली बसले असता पारध्यांनी आपला पैजेचा ससा सोडला आणि त्यामागे आपली कुत्री सोडली. सस्याला लपायला जागा मिळू नये असा भाग त्यांनी मुद्दाम निवडला होता. ससा जीवाच्या आकांताने पळत आला तो स्वामींच्या दिशेने. स्वामींच्या मांडीखाली तो लपला. पारधी आले. त्यांनी हा होडेचा ससा द्यावाजी, या कारणे सूर्या काढणीया होती असा दम भरला. पण चक्रधरांनी हा गा ए राणीवणी असती, तृण खाती,
नदी राहाळाची उदके पिती, याते तुम्ही कागा मारा, ये तुमचे काय करीती, असे प्रश्न विचारत त्यांना सशाला मारण्यापासून परावृत्त केले. चक्रधरांना मनुष्य स्वभावाची चांगली पारख होती. त्यांच्या चरित्रात हा मानवी धागा अखंडपणे दिसतो. ते जसे देखणे होते तसेच त्यांचे वागणे बोलणेही मधुर होते. त्यांच्या वेधवंती वाणीमुळे त्यांच्या भोवती मोठा शिष्य परिवार गोळा होत होता. पशुपक्ष्यांनाही महात्म्य म्हणून संबोधणारे चक्रधर विज्ञानवादी, डोळस दृष्टिकोन बाळगणारे होते. मातीचा कृष्ण करून जन्माष्टमीचा उपवास करू पाहणाऱ्या बोनेबाईंना ते, बाई देवकीये देवीसे श्रीकृष्ण जन्मले, तै काय तीही उपवासू केला, पेज तरी प्यालेच की, असा नशिबानं उपदेश करतात. तेव्हा ते केवळ बोनेबाईंनाच नव्हे तर जणू समाजालाच पारंपरिक अंधश्रद्धेऐवजी डोळस विचार देत असतात. एकदा अस्पर्श उमाईसेने नमस्कार करताना स्वामींच्या पायाचा अंगठा तिच्या कपाळाला लागला आणि त्यामुळे विटाळ झाला. या कल्पनेने अस्वस्थ झालेल्या उमाईसेसह सर्वांनाच या पारंपरिक विचारसरणीची जाणीव करून देत त्यांच्या आहारी जाऊ नये असा बोध श्री चक्रधर स्वामी समाजाला देतात. चक्रधर स्वामींना स्त्रींच्या क्षमतांची जाणीव आणि आदर होता. म्हणूनच त्यांच्या मठाप्रमुख म्हणून सर्व व्यवहार बाईसा बघत होत्या. असे असले तरी लोक अपवादाला ते फार जपत असत. एकदा साधे नावाच्या शिष्याने त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह धरला. तेव्हा तिला मोडता घालत चक्रधर म्हणतात, तुम्ही 7 बाई हे ऐकले बोडिके, तरी लोक विरुद्ध की. चक्रधर मुक्त होते आणि मूर्तिमंत कारुण्य होते. म्हणूनच दुःखी कष्टी स्त्रिया मनशांती मिळावी म्हणून त्यांच्याकडे येत असत. गोसावी यांची आमची कणव थोर असे, ही शिष्यांची भावना होती. पण त्याचबरोबर स्वामींची शिस्तही कडक होती. मठाच्या नेमून दिलेल्या कामात त्यांना चालढकल केलेली चालत नसे. ते अपराधाला शिक्षा देखील करत असत. शिस्त, माणुसकी याबरोबरच खेळीमेळीची वृत्ती चक्रधरांच्या ठायी होती. त्यांच्यातील विनोदी स्वभावाचे उदाहरण म्हणून महानुभाव पंथात भटोबाचा त्यांनी झाडावर चढण्याच्या कौशल्यामुळे दिलेले वानरा हे संबोधन सांगण्यात येते. सामान्य माणसाचे राग, लोभ, विचार, विकार, आवडी निवडी, सुखदुःख हे सर्व चक्रधरांच्यात होते. म्हणूनच त्यांच्यातील ईश्वरी अंशापेक्षा मानवी अंशच अधिक वेध लावतो, असे श. गो. तुपकडे म्हणतात. नागरी भागापेक्षा ग्रामीण परिसरात अधिक रमणारे श्री चक्रधर स्वामी हे जसे सामाजिक क्रांतीचे उद्गाते होते, तसेच ते स्वातंत्र्य समतेचे प्रणेते होते. मानवी जीवनात सामाजिक अभ्युदय साधणारा स्वातंत्र्य हाच मोक्ष आहे, हा मंत्र जगाला देणारे श्री चक्रधर स्वामी दिशादर्शक होते. श्री चक्रधर स्वामी जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकत होताच. समतेचे प्रणेते स्वामी चक्रधर. लेखन होते सीमा शेटे यांचे, निवेदन सुधीर फुलके आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते देविदास पारखी. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.